नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा ग्रामीण भागातील तरुण युवती त्याचबरोबर महिला बचत गट जे शेळीपालन करण्याची इच्छा बाळगतात व शेळीपालन व्यवसायामध्ये उतरण्याची त्यांची तयारी आहे अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वजणांनी लक्ष देऊन ऐका. बघा, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना याच्या माध्यमातून सध्या फॉर्म चालू आहेत ज्यामध्ये तुम्ही शेळीपालनासाठी सुद्धा अर्ज करू शकता. आता शेळीपालनचा जो शेळीपालन किंवा मेंढीपालन यासाठी आहे तर याच्यामध्ये लाभ कसा आहे तर 55+5 असा 55 युनिटचा हा प्रोजेक्ट आहे, हा प्रकल्प आहे ज्यामध्ये तुम्ही लाभार्थी जर कोण असेल तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, महिला बचत गट हे सर्व या प्रकल्पासाठी लाभार्थी आहात. त्याचबरोबर लाभार्थी निकषमध्ये तुम्ही जर बघितलं तर लाभार्थी निकषमध्ये सर्वसाधारण कॅटेगरीतील, ओपन कॅटेगरीतील असेल, त्याच्यानंतर SC, ST, VJNT या OBC प्रवर्गातील सर्व प्रवर्गातील लाभार्थी यासाठी पात्र असेल. त्याचबरोबर पात्रता कशी असेल तर किमान मिनिमम लाभार्थ्याकडे 1 एकर ते अर्धा एकर क्षेत्र त्याच्या नावावर असावं. जर तुमच्या नावावर क्षेत्र नसेल तर तुमच्याकडे 5 वर्षाचा तुम्ही कुठल्याही ज्याकडे शेती आहे त्याच्याकडून तुम्ही करारपत्र करू शकता. भाडेतत्वावरती करारपत्र तुमच्याकडे पाहिजे 5 वर्षाचं. किंवा तुम्ही जर वनपट्ट्या क्षेत्रातील लाभार्थी असाल तर तुमच्याकडं शेतीची तुम्हाला अट नाही. त्याचबरोबर बघा, त्याच्यानंतर हा प्रकल्पाची एकूण किंमत किती असेल 50+5 ज्या प्रकल्प आहे युनिटचा त्याच्यामध्ये 11,38,554 रुपये या प्रकल्पाची एकूण किंमत आहे. ज्याचा ब्रेकअप मी तुम्हाला आता सांगतो. बघा की 11,38,554चा ब्रेकअप असा आहे की पर शेळी 50 शेळ्यामध्ये एका शेळीसाठी तुम्ही 12,000 रुपये खर्च करू शकता आणि त्यानंतर एका बोकडसाठी तुम्ही 15,000 रुपये खर्च करू शकता. असा तुमचा एकूण 6,75,000 रुपये या प्रकल्पामध्ये बोकड व शेळी खरेदीसाठी तुमची रक्कम आहे. त्यानंतर विम्यासाठी 1,01,554 रुपये 3 वर्षाचा विमा आहे सर्व 55 युनिटचा. त्यानंतर शेळी निर्मितीसाठी 2 लाख रुपये बजेट आहे. त्यानंतर कडबाकट्टी जे मशीन आहे त्यासाठी 30,000 रुपये बजेट आहे. त्यानंतर सोलारसाठी 1,32,000चं बजेट आहे. तर असं एकूण टोटल 11,38,554 रुपयेचं या शेळीपालनच्या प्रकल्पासाठी एकूण बजेट महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेनं निर्धारित केलेलं आहे. ज्यामध्ये जर तुम्ही 50% सबसिडी घेत असाल म्हणजे तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीतील तुम्ही जर लाभार्थी असेल तर तुम्हाला 50% सबसिडी यामध्ये मिळेल. म्हणजेच 5,69,277 रुपये तुम्हाला सबसिडी मिळेल. जर तुम्ही अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थी असाल तर तुम्हाला 75% सबसिडी मिळेल. म्हणजे 8,53,915 रुपये तुम्हाला सबसिडी मिळेल. ती 11,38,554च्या निकषानुसार. ओके, तर जास्तीत जास्त तरुण युवकांनी, युवतींनी, महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्या. आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये असेल, CSC सेंटरमध्ये असेल, ऑनलाईन काम करणाऱ्या कुठल्याही तुम्ही शॉपमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही अर्ज करू शकता व लवकरात लवकर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.